हॅलो ऑल. जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो 1987 साली खेळला गेला होता. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला मिखाईल ताल आणि काळ्या बाजूला योहान हार्टरसन. तर 9 नोव्हेंबर हा मिखाईल तालचा वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने मी खरं तर हा मिखाईल तालचा व्हिडिओ अपलोड करतोय. आणि हा गेम जो आहे तो एक अमेझिंग अटॅकिंग गेम तर आहेच, पण तालसारखे मोठे प्लेयर शेवटी कसे वेगवेगळे कॉम्बिनेशन शोधून काढतात हे तुम्हाला या गेममध्ये बघायला मिळेल. तर या डावाची सुरुवात तालने केली होती. E4 उत्तर आले E5, नाईट F3, नाईट C6, बिशप B5. तर ही रुई लोपेस किंवा स्पॅनिश ओपनिंग ज्याला म्हणतात ती ओपनिंग आहे. A6 मॉर्फी डिफेन्स, बिशप A4, नाईट F6, कॅसल बाय व्हाईट, बिशप E7, रुक E1, B5, बिशप B3, कॅसल बाय ब्लॅक, C3, D6. आणि आपण बघू शकतो की दोन्ही खेळाडूंनी पहिल्यांदा कॅसलिंग पूर्ण केलेलं आहे आणि ते आता आपले मोहरे डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढची चाल होती H3, नाईट A5. तुम्ही पाहिलं तर काळ्या खेळाडूने आपल्या घोड्याने पांढऱ्या उंटावर अटॅक केलाय, म्हणून बिशप C2, C5, D4, क्वीन C7, नाईट B2 D2, बिशप D7, नाईट F1, C takes D4, C takes D4, रुक A2 C8, नाईट E3, नाईट C6. म्हणजे आता तो तुम्ही पाहिली परिस्थिती. तर अशी परिस्थिती आलेली की काळ्या खेळाडूने हत्ती आणि वजीर हे दोन्ही जे आहेत ते सी कॉलम कंट्रोल करायला आणलेले आहेत. दुसरीकडे तालने तुम्ही जर पाहिलं तर अजूनही आपले हत्ती आणि वजीर काही फारसे ऍक्टिव्हेट केलेले नाही आहेत. या परिस्थितीत पुढची चाल होती D5, नाईट B4, बिशप B1, A5, A3, नाईट A6, B4. आणि तालचा प्रयत्न आता A आणि B कॉलमवरची प्यादी एक्सचेंज करणं असा आहे. G6, बिशप D2, A takes B4, A takes B4, क्वीन B7, क्वीन B7 चाल खेळून काळा घोडा जो आता A6 घरावर आहे त्याला सपोर्ट दिलेला आहे. बिशप D3, नाईट C7, नाईट C2, नाईट H5, बिशप E3, रुक A8. आणि काळा खेळाडू आता हत्ती एक्सचेंजची ऑफर देतोय, पण तालची चाल होती क्वीन D2. ज्यानंतर रुक टेक्स A1, नाईट टेक्स A1, F5. आणि F5 ही चाल खेळून तुम्ही जर पाहिलं तर काळा प्लेअर आता किंग साइडला जे असं काहीतरी ब्लॉक स्ट्रक्चर झालं होतं की जिथून डिसायसिव्ह अटॅक फारसा मिळत नव्हता, तर तो अटॅक मिळवायचा प्रयत्न करतोय. दुसरीकडे तुम्ही जर पाहिलं तर तालने मोठ्या हुशारीने आपली बिशप पेअर जी आहे ती प्रॉपर सेंटर अगदी बोर्डमध्ये नाही म्हणणार, पण डी आणि ई कॉलम मध्ये अशा प्रकारे सेट केलेली आहे की जिथून ते हवे त्या ठिकाणी मूव्ह करू शकतात. पुढची चाल होती बिशप H6. आणि अगदी अपेक्षेप्रमाणे तालने तुम्ही पाहिलं तर बिशप H6 चाल खेळली आणि काळ्या हत्तीवर अटॅक केला. ज्यानंतर नाईट G7, नाईट G7 नंतर नाईट B3 आणि नाईट B3 नंतर F4. काळ्या खेळाडूने देखील तुम्ही पाहिलं तर प्यादी एक्सचेंज केली नाही, त्याने F4 चाल खेळली आणि त्याने पांढरा उंट जो आहे तो ट्रॅप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जर पाहिलं तर पांढरा उंट मागे जाऊ शकत नाही बिकॉज सगळ्या जागा प्यादी आणि उंटाने कव्हर केलेल्या आहेत. म्हणून नाईट A5 आता काळ्या वजिरावरती अटॅक केला. क्वीन B6, रुक C1, रुक A8, क्वीन C2. काळा घोडा जो आता C7 घरावर आहे त्याच्यावर आता डबल अटॅक आहे. नाईट C2 E8, क्वीन B3, बिशप F6, नाईट C6. आणि पांढरा घोडा जो आता C6 घरावर आहे तो मात्र आता एक अतिशय शक्तिशाली मोहरा बनलेला आहे बिकॉज तुम्ही पाहिलं तर तो हत्ती आणि वजिरा भोवतीचे सगळे स्क्वेअर कव्हर करायला लागलेला आहे. आणि दुसरी गोष्ट C कॉलमवर घोडा असल्यामुळे B आणि D दोन्ही कॉलमवरची जी प्यादी आहेत ती देखील पुढे आलेली आहेत, ती त्याला कव्हर करू शकत नाहीत किंवा त्याच्यावरती अटॅक करू शकत नाहीत. म्हणून
आता इथून घोडा हटवणं थोडंसं अवघड काम आहे. पुढची चाल होती नाईट H5. आता काळ्या खेळाडूने आपला H5 घरावरचा घोडा पुढे G7 घरावरचा घोडा पुढे घेतला आणि आता तो जो आहे तो किंग साइड वरती अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पुढची चाल होती क्वीन B2, बिशप G7. उलट एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे. बिशप टेक्स G7, किंग टेक्स G7. तालने ती ऑफर लगेचच ऍक्सेप्ट केली बिकॉज मी तुम्हाला सांगितलं तसं की पांढरा उंट जो होता तो H6 घरावरती ब्लॉक झाला होता. तो फारसा गेम मध्ये नव्हता. अशा वेळी तो एक्सचेंज करण्यामध्ये काहीही चुकीचं नाही आणि तालने तेच केलेलं आहे. पुढची चाल होती रुक C5. रुक C5 ही चाल खेळली तर तुम्ही लक्षात येईल काळं प्याद जे आता D6 घरावर ते हत्ती मारू शकतं, पण काळ्या खेळाडूची चाल होती क्वीन A6. त्याचे कारण समजा रुक C5 यानंतर काळं प्याद जे आता D6 घरावर आहे त्याने हत्ती मारला तर ताल जो आहे तो आपल्या घोड्याने E5 घरावरचा प्याद मारू शकेल. आणि आता जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की काळा राजा कुठल्याही स्क्वेअरवर जरी घेतला तरीही तो अडचणीत येऊ शकतो आणि राजा हलवणं भाग आहे. बिकॉज राजा जर न हलवता समजा एक रॅन्डम चाल म्हणून बघू हत्ती पुढे घेतला तर ही खूप मोठी चूक होईल. घोडा जो आहे तो पहिल्यांदा उंट मारू शकतो आणि त्याबरोबर आता तुम्ही पाहिलं तर डिस्कवर्ड चेक राजाला बसलेला आहे. राजा लेट्स से मागे गेला. त्यानंतर तुम्ही पाहिलं तर पांढरा घोडा जो आहे तो वजीर देखील मारू शकतो आणि ही जी परिस्थिती आहे ही पूर्णपणे पांढऱ्या खेळाडूच्या फेवर मधली परिस्थिती आहे. तर हा एक धोका होऊ शकतो. म्हणजेच रुक C5 या चालीनंतर प्यादाने हत्ती मारला, घोड्याने प्याद मारलं तर राजा जो आहे तो G7 घरावर ठेवणं हे खूप धोकादायक आहे. म्हणून समजा राजा लेट्स से काळ्या घरामध्ये घेतला तर ही देखील मोठी चूक होईल, कारण त्यानंतर नाईट टेक्स D7 चेक आणि वजीरावरही अटॅक आहे. सो वजीर मारला जाईल म्हणजे राजा काळ्या घरात घेणं देखील धोकादायक आहे. किंवा नाईट टेक्स E5 नंतर राजा लेट्स से पांढऱ्या घरामध्ये घेतला तरीही फार फायदा होणं अवघड आहे, कारण यानंतर पुन्हा एकदा पांढरा घोडा जो आहे तो E7 चेक देऊ शकतो. पुन्हा एकदा तुम्ही जर पाहिलं तर आता काळा राजा जो आहे तो एका कोपऱ्यात अडकलेला आहे. तो जर काळ्या घरामध्ये गेला तर पुन्हा एकदा राजा आणि वजीरावरती डबल अटॅक होईल, वजीर मारला जाईल आणि समजा E8 वरनं जर जाता तो किंग H8 वर गेला तरीही फायदा नाही, बिकॉज तुम्ही जर पाहिलं तर हा तर अशा पद्धतीने चेकमेटच होईल. अजून एक ऑप्शन म्हणजे नाईट टेक्स E5 नंतर राजा कदाचित H6 घरावर येऊ शकतो. बट अगेन तुम्ही जर पाहिलं तर पांढरा घोडा जो आहे तो नाईट F7 चेक आणि हा चेकमेट झालेला आहे. तर एकंदरीतच तुमच्या हे लक्षात येईल की समजा रुक C5 या चालीनंतर काळ्या खेळाडूने प्यादाने हत्ती मारला असता तर तालने घोड्याने प्याद मारलं असतं आणि त्यानंतर मात्र काळा राजा खरोखर कुठेही गेला असता तरीही मिखाईल तालने काळ्या राजाला 100% चेकमेट केला असता. आणि हे लक्षात घेऊनच रुक C5 नंतर काळ्या खेळाडूने हत्ती मिळतोय म्हणून हत्ती मारला नाही, त्याने खेळलेली चाल होती क्वीन A6. ज्यानंतर तालची चाल होती रुक टेक्स B5, नाईट C7. इथून आता पांढऱ्या हत्तीवरती अटॅक आहे. रुक B8, ताल जो आहे तो हत्ती एक्सचेंजची ऑफर देतोय. क्वीन टेक्स D3 आणि काळ्या खेळाडूने क्वीन टेक्स D3 ही चाल खेळली, त्याने हत्ती मारला नाही, त्याने काळ्या हत्तीला काळ्या घोड्याचा सपोर्ट आहे या भरोशावरती क्वीन टेक्स D3 ही चाल खेळली. ज्यानंतर नाईट टेक्स E5 आणि तुम्ही जर पाहिलं तर ताल आता पुन्हा एकदा राजा आणि वजीराचा डायगोनल ओपन करण्याचा प्रयत्न करतोय. क्वीन D1 चेक. काळ्या खेळाडूने घोडा मारला नाही, कारण मी मगाशी सांगितलं तसं की घोडा जर मारला तर मग मात्र काळा खेळाडू राजा कोपऱ्यात अडकून प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो, म्हणून ते व्हेरिएशन काळ्या खेळाडूने खेळलेलं नाहीये. ज्यानंतर त्याने क्वीन D1 चेक ही चाल खेळली. किंग H2, रुक A1 आणि ही एक अतिशय अमेझिंग चाल आहे.
तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या आता लक्षात येईल, जर काळा वजीर H1 या घरावर जर गेला तर पांढरा राजा चेकमेट होईल. मग तो चेकमेट कसा रोखायचा? तर बऱ्याच जणांना वाटेल की आता वजीराने काळा हत्ती मारावा लागेल, त्यानंतर चेकमेट रोखता येईल. पण आपण मिखाईल तालचा गेम बघतोय. या परिस्थितीमध्ये मिखाईल तालने काळ्या राजाला चेकमेट करायचं कॉम्बिनेशन शोधून काढलं. त्याने पहिल्यांदा खेळलेली चाल होती नाईट G4 चेक, हा डिस्कवर्ड चेक आहे. किंग F7, ज्यानंतर नाईट H6 चेक. आता राजा काळ्या घरात जाऊ शकत नाही कारण वजीरचं डायगोनल ओपन आहे. सो किंग E7, कारण मागेही जाऊ शकत नाही, हत्तीने स्क्वेअर कव्हर केलेला आहे. ज्यानंतर नाईट G8 चेक, आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. त्याचे कारण तुम्ही जर आता पाहिलं तर आता काळ्या राजाकडे केवळ एकच स्क्वेअर आहे, जो म्हणजे किंग F7. ज्यानंतर ताल जो आहे तो पुन्हा एकदा आपल्या घोड्याचा वापर करू शकतो आणि राजाला नाईट G5 चेक देऊन काळा राजा अशा प्रकारे चेकमेट करू शकतो. तर हे लक्षात घेऊनच काळ्या खेळाडूने आपली हार नाईट G8 चेक या चालीनंतर मान्य केली आणि मिखाईल तालने हा एक अमेझिंग गेम जिंकलेला आहे. तुम्ही जर पाहिलं तर काळा राजा मागेही जाऊ शकत नाही कारण हत्ती आहे, तो पांढऱ्या घरात गेला तर चेकमेट होईल. पुढच्या पांढऱ्या घरावर शकत नाही, प्यादाने कव्हर केलाय आणि काळे स्क्वेअर जे आहेत ते वजीराने कव्हर केलेत. सो एकंदरीतच कुठलीही चाल जरी खेळली असती तरीही काळा राजा चेकमेट झाला असता, ज्यामुळे काळ्या खेळाडूने या पोझिशनमध्ये आपली हार मान्य केली आणि मिखाईल तालने हा गेम जिंकलेला आहे. तुम्ही जर पाहिलं तर रूक A1 या परिस्थितीनंतर तालची परिस्थिती खूप खराब दिसतेय, पण तरी देखील तालने हे चेकमेट कॉम्बिनेशन शोधून काढलं. तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.